भारतीय नौदलामध्ये अधिकाऱ्यांचे बॅजेस बदलण्यात आले। ॲडमिरल, व्हाईस ॲडमिरल, रिअल ॲडमिरल रँकच्या अधिकाऱ्यांसाठी खांद्यावरचा जो बॅच असतो तो आता बदलण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि या नव्या बॅचवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार असणार आहे। नव्या बॅचवर गोल्डन नेव्ही बोट, अशोक स्तंभ, तलवार आणि दुर्बिणीचा समावेश करण्यात आलेला आहे। पूर्वीचे बॅच हे इंग्रज अधिकारी असणारे नेल्सन रिंगचे होते आणि त्यामुळे आता हे बदलण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार त्याच्यावर असणार आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। शिवाजी, काय नेमकी वैशिष्ट्य असतील बदललेल्या या बॅचची? सगळ्यात महत्त्वाचं रीती म्हणजे हा जो बॅच लावण्यात आलेला आहे हा नेल्सनच्या जागी लावण्यात आलेला आहे। हा नेल्सन हा ब्रिटिश अधिकारी होता आणि त्याने नेपोलियन जो बोनापार्ट होता त्याचा पराभव केला। त्याच्या जागी आता छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा लावण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये भारतीय वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचे जर आपण पाहिले तर अष्टकोनी आहे, म्हणजे अष्टदिशाचा वेध घेणारं हे आहे। सुरुवातीच्या याच्यामध्ये गोल्डन नेव्ही बटन होतं, त्या जागी आता हे आपण नवीन गोल्डन नेव्ही बटन लावलं। त्याच्या अगोदर ते गुलाबी होतं, ती गुलामी मानसिकता असणारं होतं। त्यानंतर जर पाहिलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मध्यस्थ भागावरती तलवार देण्यात आलेली आहे। ही तलवार भारताला एका वेगळ्या दिशेने त्याची ताकद, विरोधी जे आहे, दुश्मन जे आहेत त्यांना ताकद दाखवून देणार आहे। आणि टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण लावण्यात आलेलं आहे। यामध्ये भारताची दूरदर्शिता यामधून पाहायला मिळते आणि भारतीय आरमार दलाचे जनक म्हणून जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर या अगोदर ध्वज देखील त्यांच्याच नावाने होता। आणि दुसरीकडे आता जी ही पोस्ट असते 3 रँकच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती जो बॅच लावला जातो तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून असणार आहे। 8 दिशांना वेध घेणारी ही राजमुद्रा होती आणि ती आता पुन्हा एकदा नवीन मानसिकतेने, नव्या दिशेने आणि दुसऱ्यांच्या एकंदरीत सगळ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांसाठी सुद्धा ही तितकीच अभिमानास्पद बाब असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।